खायला मला आवडतं बनवणं वडापाव. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणखी एका ब्लॉगमध्ये. तर आज मी बनवणार आहे वडापाव, जो की माझ्या मुलांचा खूप फेवरेट आहे आणि मला माहिती आहे सगळ्यांनाच वडापाव खूप आवडतो. तर चला आज मी तुमच्यासोबत शेअर करते की मी कसा बनवते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. चला तर बघूया मी किती बटाटे घेतलेले आहेत. तसे मी 1 किलो बटाटे घेतलेले आहेत, त्याच्यातले 2-3 बटाटे साईडला काढून ठेवलेत आणि बाकीचे बटाटे सगळे घेतले. त्यांना तरी पुरण्यासारखे आहेत, तर भरपूर बनतात. आता आपले बटाटे तर उकडलेत. आता भाजीची तयारी करू. इथं मिक्सरमधून हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर वाटून घेतली होती. आता आपलं इथं तेल गरम झालंय, याच्यामध्ये जिरे, मोहरी, अगोदर जे वाटण वाटलेलं होतं आपलं हिरवी मिरचीचं ते आपण टाकून घेऊ. ते चांगलं तळलं की त्याच्यात हळद टाकली, नंतर बटाटे टाकले आपले उकडलेले आणि चांगली भाजी परतून घेतली. थोडा वाफू दिल्यानंतर ताटात काढली होती. भाजी थंड झाली ना त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आणि पिठात टाकून आपण वडे बनवायचे. कारण गरम गरम केलं ना तर वडे हे बिघडतात, म्हणून भाजी थोडीशी थंड होऊ द्यायची. आपल्या आता इथं वडे तयार आहेत. तर वडे इतके छान झाले होते ना, वडापाव खूप टेस्टी झाला होता आणि गरम गरम बघूनच खाण्याची इच्छा होत होती. आता आमच्या इथं वडापाव रेडी आहे. खूप आवडला हा ब्लॉग आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया लवकरच, तोपर्यंत सगळ्यांना माझ्याकडून बाय.